काय म्हणतो ती, बोल चल. अहो एवढ्या साड्या सुड्या घेतल्या, एवढे सगळ्याला कपडे घेतले आपण, पण पैसे आले कुठून तुमच्याकडे? तुला काय करायचं, साडी मनासारखी भेटली ना. हा साडी भेटली, कोणाला कपडे झाले, मला कपडे झाले. हा मोठ्या हॉटेलला जाऊन जेवलो आपण. पण कर्ज तर काढलं नाही ना? ए कर्ज फिरज काही नाही काढलं म्या. मग कर्ज काढू कशावर, माझ्या सायकलीवर काय आहे कर्ज काढायला. मग कुठून आले पैसे तुमच्याकडे? अरे ते शेजारी पाहून नाही का, हा त्यांच्याकडून घेतलेत. बाया त्यांच्याकडून कुठून पैसे आले? त्यांच्याकडून कुठून काही आहे ना, किडनॅप की ना, आपल्याला काय घेणं, आपल्याला भेटले ना, आपली आई झाली ना. हा एवढ्या मोठ्या 5 स्टार मध्ये जाऊन आपण कसं बसलो होतो साईबाबांनी खुर्चीवर मस्त पैकी. लगेच आला वेटर, लगेच दिली ऑर्डर, एक राईस पेट लाव का, लगेच गेला टुकू लगेच घेऊन आला. आपण मस्त चमच्यानी खाल्लं. हा पण योग्य ती मॅगी खायला काय मजा आली रे. ती मॅगी नुसती खालीच पडायची चमच्यातून. हा ना, मग जावा राग आला आणि जावा मग गप्पा गप. डायरेक्ट अशाच खायला लागले गपागप. आणि मग काय करावं, बाकीचे लोक कशा पाहत होते तुमच्याकडे? जाय ना का पाहिजे ना. मग चांगल्या माणसाकडे लोक पाहतात, हा असं येडे वाकडं हिरो खाल्लं. लोकांकडे कसे पाहतात. ते कसे नाजूक खाते चमच्यानं म्हणून पाहतेत. आपण असा घास गपागप खायचं काय? हे सगळे लोक पण कोणाची काही दाना झाली की मला बोलायची नाही, ते मशीन डोक्यात हे काही नु काय? कायला काय हसते, कायला काय म्हणते तुम्हाला? असं विचारायला असं त्यांच्या डोक्यात. हा मग असे खातच तसे होते तुम्ही, डायरेक्ट असे प्लेट टाका असं हातच करीत होते. खायला नाजूकोनी खायला लागत होतं राव. हा आता इथून पुढं आता हा पण पैसेच नाही आता. नाही या खांदा आपलं गाय बी इकली का, हा आपण पुन्हा जाऊ. हा मग पाय मी कसं शायनिंग मध्ये खातो, एकच काडी उचलणार तेवढीच गिळणार. हा पण मग तेवढी प्लेट संपायला किती टाइम लागेल रे. डामटून देते ना आपल्याला तवर ते. होय हो? हा पाहुणे तुम्हाला पैसे कस काय दिले? पण अरे मी त्यांना लय दिलेले आहे ना. लय दिले काय आणि दिले मग ते का म्हणून नाही देणार. अरे मी पहिलं पैसे वाले नव्हतो का. तुम्ही? आणि पहिले पैशावाले स्वप्न पडलं होतं काय तुम्हाला? ए स्वप्न पडलं होतं का? लग्नाच्या आधी किती पैसे वाला होतो, तू आल्यापासून मी बरबाद झालो. हा काही नाही राहिलं माझ्या घरात. थप्पी होती, थप्पी हा धान्याची. थप्पी होती. धान्याची का? हा 3 गोण्या होत्या ना, एकावर एक. एकावर एक थप्पी होती. हा काहीच नाही राहिलं. काहीच नाही, सगळं खाल्लं ना तुम्हीच. आणि पैशाची नव्हती का थप्पी? पैशाची एवढा का? गल्ला भरला होता तो. ठोकळ्याचा. अरे ठोकळे को आहे ना, पण पैसेच होते ना ते. हा होते. अख्खे गिळे गिळे तो. मी नाही, तुम्हीच खरचले सगळे. असं का? हा मी एकट्याने खाल्ले का? अरे खाऊ लागली ना. किती काय आलं? 2-3 वस्तू नसताना आल्या त्या ठोकळ्यामध्ये. ए 350-400 रुपये साचले होते ते. लय साचले होते मग ते काय भरपूर. 10-20 रुपये होते का? बाय बाय कशामुळे झाला असं बरं आहे. हा बरोबर, मी गाई बांधायचे नाही इथं, शेणखत पडलं असेल त्याच्यामुळे जास्त आलेत वाटतं. काय अरे हो? तुला- आले का? काही डोक्याचं नॉलेज बिलेज आहे का नाही तो पशी? काय झालं? आणि हे काय केलं तुम्ही? तुम्हाला मिरच्याचं रोप आणायला नर्सरीत पाठवलं, तुम्ही हे काय घेऊन आले? रोप म्हणती, मग रोप नाही, मग हे रोपाचा बाप आहे काही का वांग्याचं रोप आहे? अहो हे रोप दिसतंय का तुम्हाला? उपटून टाकलेल्या मिरच्या दिसत्यात. हे पा अग एवढुले झाड आणायचे, माग ते 10-5 कॅरेट आणायला लावले. हे एवढुले रोप, हे आयती मिरची ताडकन. अहो हे काय आहे? मिरची, लगेच झाडाला मिरची. अहो ती दिशी भरलेले झाड उपटून टाकले, कुठून आणले कुठून नाही, पैसे काय केले? देशीचं काय म्हणली तू? अहो देशी नाही, मग दिशी भरलेले झाड म्हणजे निबार झालेले झाड म्हणतात त्याला. तुमच्यासारखं वय झालेलं. अगं देशी वय म्हणजे- का जायना वाईना, पण तू देशीचं म्हणली होती. मला आता खरं बोलतोय, मनात काय आलं होतं. मग तुम्ही ते काय देशीत तर नाही पैसे घालून आले आणि हे रोप घेऊन आले. रोपा काय मिरच्याचे झाड आणले, दिले कोणी तुम्हाला? अगं मिरचीचे एक झाड, सांगितलं का एक करून येतात. मग उली त्याला का 12 महिने भर पाणी आणि शेळी का आणायला मिरच्या यायच्या त्याला. शेळी आणायला हे आता सांगितले तर ताज्या बोकडे मिरच्या- घेऊन आलेत. ताज्या शेळी आणायला सांगितली आणि बोकड्या घेऊन आले. मग शेळीला भावे का बोकड्याला भावे? अहो भाव आहे, पण शेळीचं लहानचं मोठे एकाचं 2 होत. आता त्या बोकड्याचं काय करायचं? मोठा करायचा आणि इकून टाकायचा. आणि ते बी बारीक पिल्लू घेऊन आले. आईला कुणकुणच मला वाटलं आनंद वहिनीला. हा म्हणजे माझ्यावर खुश होईन. वा तुम्ही आयत्या मिरच्याचे झाड म्हणजे रोप भारी आणले. मला नक्की वाटतंय हे माऊली भाऊच्या घरचे रोप आहेत नाही. सुभाव चालली का काय पधीर झाली काही डोक्यात अहो, शर्ट बीट झाली काही? माऊली भाऊ त्या दिवशीच म्हणले होते हा, मला आणि तुला मिरच्या कोण म्हणलंय? नांगरायच्या.
माऊली भाऊ म्हणले होते त्या दिवशी काय? मला मिरच्या नांगरून टाकायचे, तुम्ही त्या पैशाचे नक्की दारू पेले काय ना दोघ जण. म्हणशील हे जा घेऊन आता. अहो कसे तुम्ही हा कळत कसं नाही ठेवा बरं खाली या बाई, आता. झालं गेलं ते गंगेत घोडण आलं. आता काय ते पैसे- गंगेत गोडन आलं गाडवून आलं. मावले पैसे हे का आता ते काय तो कस काय ओळखला असेल पण तो कस काय ओळखला अशी ना, आता ओळखायला काय आयुष्य चाललं ना, येत कुठं नाही तू करता चेष्टा तुम्ही. करीत होतो मी, तो कस काय ओळखलं म्हणजे बळच म्हणते का काय, मी चेष्टा करीत होतो तो कस काय ओळखलं म्हणजे काय डोकं चालला ना. डोकं कस काय चालन, आलेत वाटतं लावून. आता येते काही किसी के प्यार की माला टूटी, हाथ किसी के मोती आए, मजबूरी का नाम है किस्मत, किस्मत से कोई क्या टकराए, किस्मत से कोई क्या टकराए, किसी के प्यार की माला टूटी. किसी के प्यार की माला तुटली नाही, इथं नशिबाची माळा तुटली. काय तो नशिबाची माळा तुटल्या म्हणे माणूस काय कसं तर, नुसतं संसार बावळटवाणी बोलणं झालं. आता संसार कोणी केला होता का? मग हा? रोप नाही, मग रोपाचा बाप आहे का तो, का वांग्याचे रोप आहेत ते, मिरच्याचे नाही, मग कायचे आहेत का माणूस जाऊ दे म्हणताय त्यावर. रोपाचा बापच आणलाय, म्हातारा झालेला रोप. म्हातारा झालेलं. मग काय तर आता हे वरचे सगळं वाळून गेले ना, आता ते पानशा फुटलेले, आता काय येईन ती येईल बाई. ते बाकीचं जाऊ द्या, हा. तुम्ही जा बरं ते माऊली भाऊकडून पैसे घेऊन या. तुम्ही माग पैसे दिलते ना माऊली भाऊला, ते तरी आणा. आता काही खवाय ना, दुसरं पीक पाणी तरी करता येईल माणसाला. अगं तुमचे नाटक बाद पैसे- झाले, आता तुम्ही डोकं खाऊ नका बरं का, तुम्हाला आधीच सांगते मी. आता त्यांनी दिले तर बरं झालं, नाही तर ही बाया म्हणत तुम्ही खर्चूनच आले तिकडे, दारूच पेली काय एक डोक्याला सांगण्यात आठे का. मी तर आता काय आता मला लय डोकं सर केली आता आता वाह कह दो के तुम हो मेरी वरना जीना नहीं मुझे है मरना. आईला काय भारी दिसत आहे. राम राम ओ माऊली. हे आले का मधीच. मी इथं नाही. काय नाही, या 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 काहीतरी चाट मारावं लागेल आता. राम राम. राम राम. बसा. अहो बसायला आलो का मी इथं, का गार्डन मध्ये फिरायचं इथं, माझ्या डोक्याला काय टेन्शन आहे. काय झोपा मग बसायचं नसलं तर. अहो झोपा म्हणे बसा म्हणे, मी टेन्शन घेऊन कोणाचं भलं झालंय. मी आजपर्यंत कधीच टेन्शन नाही घेतलं. टेन्शन काय आपण जाऊ दे, टेन्शन मला गेलं माहित तिकडे. नाही. मी काय म्हणतो माऊली, बोला. हा बा मला असा वैताग आलाय का नाही. मला कोणी काही बोलू, हा. मी टेन्शनच घेत नाही. नाही कोणी काही म्हणू, टेन्शनच नाही घेत. अहो टेन्शन घेऊन करायचं काही, हा, जिंदगी ते- एकदाच आहे. एकदाचे बार बार नाही है. नाही नाही नाही. एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय. आणि हा. मग काय टेन्शन घेऊन जायचं. आणि मग आता या बा मी काय म्हणतो, हा मला तेवढे 10,000 रुपये दिले असते तर लय बरं झालं असतं. मी काय म्हणलो, मी टेन्शनच घेत नाही कशाच. देणार नाही घेणार नाही काय अहो, घेणार ते नाही. मी दिलेले देणं घेणार ते जाऊ द्या मारू द्या, मी तुम्हाला दिले नव्हते का. त्याला आता तुम्ही किती म्हणले, हा. 4-5 दिवसात देईन, त्याला 8 दिवस झाले मी काहीच नाही. शांत व्हा शांत व्हा. पण मग त्याला आता 3-4 महिने झाले ना. पैसे द्यायचे ना, हा आणि मग देता येते ना. कुठं मी पळून चाललो का तुम्ही पळून चाललेत. अहो तुम्ही ना- नाही पळून चालले, मी कुठं नाही पळून चाललो. मी पण काय केलं, हा. मला कपडे घेतले, माझ्या बायकोला साडी घेतली, पोरांना ड्रेस घेतली, पुन्हा तिला नटायचं ते मेकअप किट घेतली. आता आणि या ते तोंडात आणून घ्यायला माणूस नाही. तुम्ही मेकअप फिट घेतले, तिकडे कपडे घेतले, ही मला भाकर मिळाना सोयीची राहू माऊली. माझी द्यायचं ना जेवायला. मग अहो मी जेवायला बसलो का वाटच्या वाट सर्वला हाका मारतो आणि जेवू घालतो. तेच पुण्य काम येणार आहे. काय डोक्याला सण्याताप झाला राहू. एक जण वाढले आणि मला काय फरक पडायचा. तुम्ही येत जा, सकाळ संध्याकाळ आले तरी माझी बायको हायगाय करणार नाही. खाऊ घालायच्या बाबतीतले माझ्या बायकोला ते तेवढं बाकी जमत. खरं आहे तुमच्यावालं, पण मी काय म्हणतो, मी तिला समजून सांगितलेलं आहे, आशीर्वाद घेत जायचा. पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही, कोणाला पैसे द्यायचे नाही.
आणि कोणाकडून घ्यायचे पण नाही. हे बाकी आहे बा. आता म्हणणं एवढंच आहे, मला लय त्रास आहे घरी. सासूरास म्हणते त्याला. आवाज हे सासुरवास म्हणजे काय? मग तरास काय? तरास ती बाय- सासूरवास एकच असतं. तुम्हाला पैसे लागत एवढंच ना. हा मग काय? 2 शब्द आहे का फक्त तुम्हाला आहे हा. ना? 2 शब्द मोबाईल मध्ये एक बोला. आवाज 10 शब्द बोलून तुमच्या द्या मी. बर बर. फक्त पैसे द्या मला. काय आहे, मला गरज आहे जरा नडे ना हो. हा असं म्हणा. हं. माऊली भाऊ, मी तुमचेकून पैसे माझे परत घेतले. थांबा, काय म्हणले तुम्ही? माऊली भाऊ, हा तुम्हाला दिलेले पैसे मी पुन्हा वापस घेतले. आता आपलं नील झालं खातं. म्हणजे त्याच्या आधी नील झालं का ते? अहो, म्हणायचं फक्त का म्हणजे तुम्हाला तुम्ही दिले नाही हे बंडल काय त्याच. बंडल खिशात आहे, पण एवढं बोला तर खरी. तुम्हाला बोलता येतं की नाही मी ते पाहतो ना. मग तुम्हाला पैसे देऊन टाकतो लगेच. बा शब्दात पलटी नाही झाली पाहिजेत बर का. हो, आजपर्यंत नाही झाली तर आता कुठून होईल? चला बोला. हं. माऊली भाऊ, माऊली ह्या बा खरोखर देता ना हो. अहो तुम्ही बोला तर खरी, लगेच देतो. बर माऊली भाऊ, तुम्ही माझे पैसे दिले. नील झालं, नील झालं, नील झालं. नील झालं म्हणा आपलं देणं घेणं. पण ते होईल. हा ते होईल. बरं माऊली भाऊ, तुम्ही माझे पैसे दिले, आता आपलं नील झालं. आता आपला कुठलाच पैशाचा व्यवहाराचा संबंध राहिलेला नाही. टिंग. ओके. अरे वा. आणि त्या बरं काढा बंडल. बंडल मला लांब जायचंय. बंडल? माझ्या मागं. हा बंडल 10,000 काय वाटायला निघलो काय? वाटायला निघलो इथं काय? आम्हाला काय संसार बिंसार आहे का नाही? अहो पैसे कायचे? तुम्ही आता काय म्हणले? अहो दिले ना, आता झालं नील आपलं सगळं. अहो काय याचं नील झालं? तुम्ही म्हणले आता मी अहो. 2 शब्द बोला याच्यात आणि पैसे लगेच देतो. खिशात बंडल आहे काय याचा बंडल आहे? मग ते आहे, पण ते वाटायला आहे का? हे वाटायला इथं- मग इथं माझे पैसे घ्यायला काय झालं? कधी घेतले तुमचे पैसे? तुम्ही त्या काय दिवशी सबूत आहे? तुमचे पैसे आयला मी काय? दिलेले आहेत. मी दिलेले आहेत. तुम्ही दारू प्यायला होते फुल. अहो मी पेल नव्हतो. अहो तुम्ही याच्यात बोललेले आहेत. माझे पैसे मला भेटले, विषय संपला. पैसे दिलेले आहेत. फोन आला, फोन. हॅलो, शिन झाला बा डोक्याला. हा बोल ना. कोणत्या धाब्यावर जायचं आता? बर 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 बर. अरे आज माझ्याकडून पार्टी. चला येऊ का? माय मागे जरा गडबड आहे. वा 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 बर, वा बर, वा बर. वा. आज कोणच्या धाब्यावर जायचं? हा? हा शेकडो धंदे असतात का? म्हणजे आम्ही काय पैसे वाटायला निघलो का? हे काय येत काय आहे म्हणजे? तुमच्या झालं? नवऱ्याला दापून ठेवा जरा. काय केलं नाही, माहिती माझ्याकडून पैसे घेतले तर आता नाही होऊन पडले. ते म्हणते पैसे द्या. कुठून झाडच तोडायचे का? थांबा थांबा थांबा. म्हणजे त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले का तुम्ही त्यांच्याकडून घेतले? अहो त्यांनी 10,000 रुपये तुम्हाला आणून दिले ऐका, तुमच्याकडून पैसे मी घेतले का? हा माझ्या त्याच्यानंतर देखत पैसे घेतले तुमच्या तुम्ही. देखतच घेतले म्या. मग पण त्याच्यावर म्या 15 दिवसात पैसे त्यांचे वापस केलेले आहेत. पैसे वापस केले हा. मला कम नाही सांगितलं तुम्ही? मग ते मला काय घेणं आहे? मी त्यांच्याकडे देऊन टाकले. आता त्यांनी बरी कुठं पडेल कोणत्या का? बायला दिले मला काय माहिती. हे बा, तुम्हाला याचे सबूत आहे. माऊली भाऊ तुम्ही माझ्या नवऱ्याला फसू नका बरं का. काय सबूत आहे तुमच्या जवळ? काय सबूत आहे ते तर पहा मग. मी खोटं कायला बोलू? मला काय करायचंय बुडून? मी कुठं फिडू? या बा, तुम्ही मला पैसे दिले आणि आपलं खातं नील झालं. माऊली ओ भाऊ, बाया तुम्ही आता मला काय? पैसे दिले, आपलं खातं नील झालं. या बा, तुमचाच नवरा आहे ना? हा ना. हा, आता बरी मग पडेल नील का? झालं. थांब आता यांना घरी विषय येऊ दे. खलास. यांनी 10,000 रुपये घेऊन केले काय? हा, मग सकाळी ते तुम्ही गेले, त्यांना 500 विचारा, घालून त्यांच्या आले. डोक्यात दगड हा? घाला, पण मग पुन्हा त्यांना सांगा माहिती नाही नका लागू. हा, मी पैसे बाई, आता दिलेले आहेत. तुम्हाला काय म्हणून बोलून उपयोग हा, आहे? मी आता शेंगदाण्याच्या तुमच्या गोळ्या जवळ- घालीन. हा, माहिती नाही लागलं ते. जाऊ का मग? काय म्हणले? गोळ्या घालीन. आता गोळ्या घालायला यांच्याकडं कुठं शेंगदाण्यानी? अवघडच आहे बाई. येऊ द्या या बाबाला फक्त आता. यांच्याकडे पाहतेच मी. हा, सकाळी 500 घातले, ते 10,000 पाण्यात घातले. आता घेतलेत आणि काय केले आणि काय नाही, कोणला दिले आणि कोणला नाही. आता ते माऊली भाऊला काही म्हणायला बोलायला जागा नाही. त्यांच्याकडे पुरावा आहे. डायरेक्ट यांची रेकॉर्डिंग आहे. मी पैसे घेतले. आता कोर्टात जरी गेला तरी कोर्ट सुद्धा तेच म्हणा. कोर्टात जाईन कोण म्हणा. पण हे बाबांनी आता हा आणि पैसे घेतले तर केले काय? पण नेमकं एखाद्या बायाला तर नसं नेऊन दिले. काही सांगताच येत नाही. या बाबाचं असंच आहे. इकडं जाय तिकडं जाय तिकडं हिन. मी तरी म्हणलं मध्ये मध्ये लय मजा चालली, लय हसायची. का हो? आले का तुम्ही?
कुठं आले का? होते होते कुठं तुम्ही हा तुमची भानगड काय आहे माणसाला तुम्ही हा सकाळी 500 रुपयाचं रोज सांगितलं तुम्ही हा. मिरच्या घेऊन आले हा हा बाई मला आहे ना राहावा का म्हणजे धरतीवर राहावा का जीव द्यावा असं झालेलं आहे बरं का माझ्या डोक्याला लय टेन्शन आहे. अहो तुम्ही धरतीवर वज आहे वज हा तुम्हाला 10,000 रुपये त्या माऊली भाऊला दिले घेऊन आले हा कोणत्या बायाच्या नादाने तुला काय म्हणलं केलं? कोण तुला हा? कोण म्हणलं माऊली भाऊ म्हणले मला त्यांनी पुरावा दाखवलाय मला रेकॉर्डिंग दाखवली आहा, माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ कशी नशिबाने थट्टा आज मांडली